आज ना कामावर जायचं मनच नव्हतं. कारण ना सोहमला बरंच वाटत नव्हतं. सर्दी झाली होती त्याला. पण करायचं काय? कामावर तर जावंच लागणार. तर सोहम झोपला होता. सोहमची आजी घरामध्येच होती. म्हणजे माझ्या सासूबाई घरातच होत्या. म्हणून मी गेले कामावरती. आणि जॉईंट फॅमिली असण्याचा हाच एक फायदा आहे बरं का. कामावरनं लवकरच घरी आले. तरीही सोहम झोपला होता. त्याची ताप वगैरे चेक केली तोपर्यंत ना मम्मींनी चांगली काळजी घेतली होती त्याची. तर त्यानंतर बघा त्याला बरं वाटलं. त्याचा राहिलेला अभ्यास त्याने केला आणि संध्याकाळच्या वेळेला मी त्याला पाणी इथं ठेवलं उकळत वाफारे घेण्याकरता. तर त्यानंतरनं ना सोहमचे मात्र आता इथे पुढे तुम्हाला नाटकं बघायलाच मिळतील. वाफारे घेताना किती त्याचे नाटकं असतात. म्हणजे तो घेतो पण आता कॅमेऱ्याला बघून थोडं तरी नाटकं करतो. तर विक्स टाकलं मी आणि हो त्याच्यामध्ये ना एक कापूरवडी टाकलेली मी ते स्किप झालं दाखवायचं. आणि बघा ह्याच्या इकडे वाफारे घेणे चालू होते. तर मी म्हणलं घेऊ दे कारण वाफाऱ्याने न खूप जास्त फरक पडतो आणि लगेच नाकामध्ये जी घाण येते तीही जाते. आणि हा बघा परत नाटकं करायला लागला आणि परत तो वाफारे घ्यायला लागला. आणि आता असं तो मोठा झालेला आहे. पाणी पोळायची मला भीती वाटत नाही. तोपर्यंत मी इकडं सोफ्यावरती येऊन बसले. आणि इकडं बघा सोहमचे पप्पा इतक्या मन लावून बातम्या बघतात ना मोबाईलमध्ये. तर त्यांचं लक्ष पण नाही मी की इकडे व्हिडिओ काढते. नंतर ना बघा हे आमचं चालूच असतं कधी मस्ती मजाक. तर चला बाय.